कल्पना करा, एक कंपनी, ना मोठी गुंतवणूक आहे, ना बँकेचं कर्ज, ना गुंतवणूकदारांच्या मागे धावाधाव, ना ऑफिसमधल्या तासनतास चालणाऱ्या मीटिंग्स, आणि तरीही ही कंपनी वर्षानुवर्ष करोडो रुपयांचा नफा कमवते. मित्रांनो, हे स्वप्न नाहीये, ही सत्य कथा आहे. शिकागोमधल्या 37 सिग्नल्स या कंपनीची, जी पुढे जाऊन झाली बेस कॅम्प. आणि याच कंपनीच्या 2 संस्थापकांनी त्यांचा हा अनुभव एका पुस्तकात उतरवला, रिवर्क. आज आपण या संपूर्ण पुस्तकाची कहाणी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत येडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. ही गोष्ट सुरू होते 2 तरुणांपासून, जेसन फ्राइड आणि डेव्हिड हायनेमर हॅन्सन. जेसन हे 37 सिग्नलचे सहसंस्थापक आणि प्रमुख. डेव्हिड, ज्यांना सगळे DHH म्हणून ओळखतात, ते डॅनिश प्रोग्रामर ज्यांनी रुबी ऑन रेल्स नावाचं जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर फ्रेमवर्क तयार केलं, जे आज ट्विटर म्हणजे आताचं एक्स आणि हुलू सारख्या हजारो मोठ्या कंपन्या वापरतात. या दोघांनी मिळून एक कंपनी उभी केली, आणि तीही पारंपरिक पद्धतीने नाही. त्यांनी कधीही मोठी गुंतवणूक घेतली नाही, कधी शेकडो कर्मचारी भरती केली नाहीत, आणि तरीही त्यांची कंपनी यशस्वी होत गेली. आणि याच अनुभवातून 2010 साली त्यांनी लिहिलं रिवर्क, एक असं पुस्तक जे पारंपरिक बिझनेस सल्ल्यांना थेट आव्हान देतं. चला आता या पुस्तकातल्या कथेत खोलवर जाऊया. पुस्तकाची सुरुवात होते एका साध्या पण जबरदस्त विधानाने. आज कोणीही बिझनेस सुरू करू शकतो. बघा, लेखक सांगतात 20 वर्षांपूर्वी बिझनेस सुरू करणं म्हणजे मोठं भांडवल, मोठं ऑफिस आणि मोठं जोखीम. पण आज इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळे अगदी कमी साधनात आणि कुठूनही कोणीही आपला बिझनेस उभा करू शकतो. गरज आहे फक्त एका गोष्टीची, जुन्या समजुती सोडून देण्याची. आणि इथूनच सुरू होतो या पुस्तकाचा खरा प्रवास, एक एक जुनी समजूत मोडत नवा दृष्टिकोन मांडत. आता कल्पना करा, तुम्ही एका बिझनेस स्कूलमध्ये बसला आहात आणि शिक्षक तुम्हाला सांगतायत की चुकांमधून शिका, दीर्घकालीन योजना बनवा, गुंतवणूकदार शोधा. आणि अचानक हे पुस्तक घेऊन सांगतं की हे सगळं विसरा. लेखकाचं पहिलं धाडसी विधान आहे, चुकांमधून शिकणं जितकं महत्त्वाचं मानलं जातं तितकं ते खरंच नाहीये. त्याऐवजी जे काम यशस्वी झालंय त्यातून शिका, कारण यशच तुम्हाला पुढे काय करायचंय ते सांगतं. आता दुसरं विधान, योजना बनवणं म्हणजे फक्त अंदाज बांधणं. दीर्घकालीन योजना बनवणं म्हणजे भविष्याचा अंदाज बांधण्यासारखं आहे. आणि आपण भविष्याचा अचूक अंदाज बांधण्यात नेहमीच अपयशी ठरतो. त्यामुळे मोठ्या योजनेऐवजी छोट्या आणि अल्पकालीन निर्णयांवर भर द्या. आणि मग येतो एक खूप मोठा गैरसमज, जास्त तास काम करणं म्हणजे जास्त यश. बघा, लेखक स्पष्ट सांगतात की वर्कहोलिझम हा एक आजार आहे, कर्तृत्व नाही आहे. जे लोक बुद्धीने काम करण्याऐवजी फक्त जास्त तास बसून राहतात, ते खऱ्या अर्थाने कार्यक्षम नसतात. हुशारीने काम करा, जास्त वेळ नाही. आणि सगळ्यात मोठं धाडसी विधान म्हणजे बाहेरून पैसे घेणं टाळा. गुंतवणूकदारांचे पैसे घेतले की तुमची स्वतःची कंपनी तुमच्या हातातून निसटायला लागते. लेखक म्हणतात की ज्या बिझनेसला नफा कमवण्याचा मार्ग नाही, तो बिझनेस नाही आहे, तो फक्त एक छंद आहे. आणि म्हणून शक्य तितकं कमी बाहेरचं भांडवल घ्या, आणि लहान राहण्यात कमीपणा समजू नका. लहान असणं हीच खरी ताकद आहे. आता एकदा या जुन्या समजुती मोडल्या की पुढचा प्रश्न येतो की मग सुरुवात कशी करायची. इथे लेखक एक सुंदर संकल्पना मांडतात, एपिसेंटर म्हणजे केंद्रबिंदू. बघा, कोणतंही उत्पादन बनवताना आधी विचार करा की या उत्पादनाचा खरा गाभा काय आहे, ग्राहकाला नेमकं काय हवंय, आणि तेवढ्यावरच आधी लक्ष केंद्रित करा, बाकी सगळं नंतर. आणि इथेच येतो पुस्तकातला एक अत्यंत लोकप्रिय विचार, अर्ध उत्पादन बनवा पण अर्धवट उत्पादन बनवू नका. म्हणजे काय? म्हणजे सगळे फीचर्स एकदम घालण्याच्या नादात उत्पादन गुंतागुंतीचं करू नका. त्याऐवजी कमी पण उत्तम दर्जाचं उत्पादन बनवा, आणि नंतर हळूहळू वाढवा. आणि एक महत्त्वाचा धडा, मर्यादा म्हणजे कॉन्स्टंट्स या शत्रू नाहीत, ते तुमच्या सर्जनशीलतेला चालना देणारे मित्र आहेत. कमी पैसे, कमी वेळ, कमी माणसं, या सगळ्या मर्यादा तुम्हाला जास्त हुशारीने विचार करायला भाग पाडतात. आता एकदा उत्पादन तयार व्हायला लागलं की सगळ्यात मोठा शत्रू कोण? तर लेखक म्हणतात व्यत्यय म्हणजे इंटरप्शन. आणि यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे मीटिंग्स. लेखक अगदी थेट सांगतात की बहुतांश मीटिंग्स या वेळेचा अपव्यय असतात. एका तासाच्या मीटिंगमध्ये 10 लोक बसले तर ते फक्त 1 तास नाही तर 10 तास वाया घालवत असतात. त्याऐवजी लेखक सुचवतात की कामाच्या वेळेत मोठे न तुटलेले तासांचे तुकडे राखून ठेवा, जिथे कोणीही व्यत्यय आणणार नाही. आणि जमेल तितका संवाद लिखित स्वरूपात करा, ईमेल, चॅट, जेणेकरून प्रत्येकाला हवं तेव्हा वाचता येईल, कोणालाही मध्येच थांबावं लागणार नाही. आता एक खूप वेगळा विचार स्पर्धकांबद्दल.
सगळेच म्हणतात की स्पर्धकांवर लक्ष ठेवा, पण लेखक म्हणतात स्पर्धकांकडे दुर्लक्ष करा. कारण जास्त वेळ स्पर्धकांकडे बघण्यात घालवला तर तुम्ही स्वतःच्या ग्राहकांकडे लक्ष द्यायला विसरता. आणि वाढीबद्दल सुद्धा एक कडक शिस्त सांगितली आहे. डिफॉल्टने नाही म्हणा. प्रत्येक नवीन कल्पना, प्रत्येक नवीन फीचर, प्रत्येक नवीन संधीला लगेच हो म्हणू नका. आधी नाही म्हणा. आणि जर ती कल्पना खरंच महत्त्वाची असेल तर ती परत परत तुमच्याकडे येईल. आणि आता मार्केटिंगबद्दल एक सुंदर विचार, शिकवा, विकू नका. लेखक सांगतात की तुम्हाला जे माहिती आहे ते ग्राहकांना शिकवा. ब्लॉग लिहा, तुमचं ज्ञान शेअर करा. यातून लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो आणि तोच विश्वास तुमचं सगळ्यात मोठं मार्केटिंग बनतो. आता नोकर भरतीबद्दल लेखक एक साधा नियम देतात. जेव्हा दुखायला लागतं तेव्हाच नोकरी द्या. म्हणजे जोपर्यंत खरंच गरज वाटत नाही तोपर्यंत लोकांना कामावर घेऊ नका. आणि रिझ्युमेपेक्षा प्रत्यक्ष एक छोटं काम करून बघा. त्यातून खरी क्षमता कळते. आणि चुका झाल्या तर काय करायचं? तर लेखक म्हणतात स्वतःच्या चुका उघडपणे मान्य करा. ग्राहकांपासून चुका लपवण्याऐवजी त्या मान्य करा आणि लगेच सुधारा. यातून खरा विश्वास तयार होतो. आणि शेवटी कंपनी संस्कृतीबद्दल लेखक म्हणतात की संस्कृती म्हणजे भिंतीवर लिहिलेली मूल्य नाही आहेत, तर रोजच्या वागण्यातून, रोजच्या निर्णयांमधून ती आपोआप तयार होते. तर मित्रांनो, अशी आहे रिवर्क या पुस्तकाची संपूर्ण कहाणी. एक अशी कहाणी जी तुम्हाला सांगते की बिझनेस उभा करण्यासाठी मोठं भांडवल किंवा मोठी टीम किंवा मोठी योजना लागतेच असं नाही आहे. गरज आहे फक्त साधेपणाची, शिस्तीची आणि धाडसाने वेगळा विचार करण्याची. जेसन फ्राइड आणि DHH यांनी हे पुस्तक स्वतःच्या अनुभवातून लिहिलं आहे आणि म्हणूनच ते इतकं प्रभावी वाटतं. जर तुम्ही उद्योजक असाल किंवा उद्योजक बनण्याचं स्वप्न बघत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एक दिशादर्शक ठरू शकतं. मंडळी, या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील आहे आणि तो आमच्याकडे उपलब्ध देखील आहे. तुम्हाला जर वाचण्यासाठी तो हवा असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. शिवाय आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करून किंवा तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्यावर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. तुम्हाला या पुस्तकातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त भावली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या समरीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.